श्री स्वामी समर्थ. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामीमय शुभ संध्याकाळ. कसे आहात सगळे? आनंदात ना? असायलाच हवं, असलंच पाहिजे, नाही का? सुख आणि दुःख एका नाण्याच्या दोन बाजू. विश्वाची गती चक्राकार आहे. चक्राकार गतीनं हे विश्व चालत आहे. पृथ्वी गोल आहे, नाही का? तसंच सुख आणि दुःखही आहे, येत राहणार. दिवसामागून रात्र आणि रात्रीमागून दिवस. नियतीचं कालचक्र आपल्या परीनं चालत राहणार. आणि अशा वेळी आपण धैर्यानं आणि खंबीरपणे ताठ उभं राहायला शिकलं पाहिजे. खरं तर आपण तसे आहोत, पण झालंय काय ना, एक अदृश्य भीती आमच्या मनावरती राज्य करीत आहे सध्या. कोरोना, एक छोटासा व्हायरस, अदृश्य विषाणू. मार्च 2020 कोरोनाचा जन्म झाला आणि बघता बघता संपूर्ण जगाला त्यांनी आपल्यामध्ये सामावून घेतलं. आणि आता तर काय, मार्च 2021 कोरोनाची हॅपी बर्थडेची पार्टी अगदी जोरदार झाली पहा. अजूनही कोरोनाची दुसऱ्या लाटेचं सावट आमच्या मनावरती आहेच आहे. एक भीती, पराकोटीची भीती म्हणू आपण, आमच्या मनावरती बिंबली गेली. आणि मग आमचं शरीर हे यासाठी सक्षम आहे किंवा नाही, या संकटाचा सामना करण्यासाठी याची आम्हाला काळजी वाटू लागली. वस्तुतः आपलं शरीर, मानवी शरीर हे कोणत्याही बाहेरील विषाणूंचा मारा आपल्या शरीरावर जर झाला तर त्याला प्रतिकार करण्यासाठी सक्षम आहे. पण आपल्याला याचा विसर पडला म्हणण्यापेक्षा एक ताणतणावानी आणि मनावर साठलेल्या उदासीनतेने, चिंतेने आपल्याला ग्रासल्यामुळं आपली प्रतिकारशक्ती सक्षम आहे किंवा नाही यावरती शंका उत्पन्न झाली. मग इम्युनिटी बूस्टर, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी घेतले जाणारे डोस, मग ते डोस काड्यांचे असतील, औषधांचे असतील, मेडिसिन्स, गोळ्या, टॅबलेट्स, काही असेल, XYZ, आम्ही आमच्या शरीरावरती करत राहिलो. वस्तुतः प्रतिकारशक्ती आणि तिची प्रणाली हे आम्हाला माहीत आहे. पण काय झालं, शालेय शिक्षणामध्ये आम्ही हे शिकलो आणि तिथेच सोडून दिलं. ते प्रणालीचा जर या प्रतिकारशक्तीचा विचार केला तर श्वेतपेशी, त्यांचे घटक जे आपण पाहिले, तर मुख्यत्वे आपल्या शरीरामध्ये, रक्तामध्ये तयार होणाऱ्या श्वेतपेशी काय करतात, यांचं कार्य काय आहे? कुठल्याही संसर्गजन्य विषाणू, मग तो नाकावाटे, तोंडावाटे, आपल्या शरीरामध्ये जर शिरकू पाहत असेल तर त्याचा आपल्या गळ्याजवळ प्रतिकार करणं, नाही का? अस्थि मज्जा आहे, प्लीहा आहे, लासिका ग्रंथी आहेत. पण ही सर्व प्रणाली आपली आपल्या अतिचिंतेनं, अति त्रासानं अक्षम होऊ लागली. आणि मग जी नैसर्गिक आपल्याला प्रतिकारशक्तीची देणगी आहे, जी आपल्याला संतुलित आहार, नियमित व्यायाम, आनंदी राहणं, सकारात्मक विचारसरणी या गोष्टीतून मिळत असते, ती आपण विसरून गेलो. कालाय तस्मै नमः म्हणतात ना, तसा प्रकार आहे. आणि आगरकरांच्या गणिती भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर
आपल्या शरीरामध्ये दिवसभर अनेक प्रकारची रसायनं तयार होत असतात पहा. आणि मग ही रसायनं आपल्या ज्या संमिश्र भावना आहेत यांच्यावरती किंवा यांच्यासाठी खर्ची होत असतात, त्यांना गळती लागते. एखाद्या गोष्टीचा बाऊ आपण जर जास्त केला तर त्या प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये तयार होणारी ही जी रसायनं आहेत यांना गळती लागते आणि मग आपलं शरीर हे अकार्यक्षम किंवा शिथिल होऊ लागतं. सायकोटाईन नावाचं एक प्रथिन आपल्या नासिका ग्रंथी, प्लीहा, अस्थिमज्जा यांच्या कार्यातून तयार होत असतं प्रथिन आणि ते आपल्या शरीराला रक्तामधून मिळत असतं. पण हे सगळं आपण शालेय जीवनामध्ये शिकलो आणि ते तिथेच सोडून त्याचा आपल्याला कालांतराने विसरही पडला. एक सुख आणि आमचं सुखाचं चित्र, एक चौकट आम्ही तयार स्वतःशी करून घेतली. एक छोटंसं टुमदार घर, एक चारचाकी, एक सर्व सुखवस्तू आणि ऐहिक भोगाच्या वस्तूंनी परिपूर्ण असं आमचं निवासस्थान, नाही का, म्हणजे घर. आणि एक लठ्ठ पगाराची नोकरी, एक हसरा खेळता संसार. बस याच्या पलीकडे आम्ही दुसऱ्या जगाचा किंवा दुसऱ्या गोष्टींचा विचार करणं थांबवलं. या कल्पनेतील चित्राला पूर्णत्व येण्यासाठी किंवा पूर्णत्व देण्यासाठी दिवस रात्र आम्ही त्याच्या मागे धावत सुटलो. आणि मग परमेश्वरानं म्हणा किंवा या कोरोनानं म्हणा आपल्याला एक सनसनीत चपराक दिली. थांब जागेवरती, फार धावलास माणसा, बस आता आपल्या घरामध्ये. कुटुंबाचा जिव्हाळा आणि ऐक्य, एकोपा या सगळ्या सुखाच्या मागे धावण्यामध्ये आपण उपेक्षित ठेवला. आपल्याला वाटलं आपल्या घरातील लोकांना या गरजा आहेत, या पूर्ण झाल्या आपल्या सगळ्या घरातील लोकांच्या गरजा, म्हणजे आपल्याला सुख मिळालं. पण समाधान मिळालं का हो? समाधान ही अनुभूती आहे जी अंतर्मनाच्या गूढ गाभ्यामध्ये खोलवर रुजलेली आहे. ती फक्त ज्याची त्याला अनुभवायला येते. आनंद आपण दर्शवू शकतो, नाही का, किंवा मी सुखात आहे असं म्हणू शकतो. अगदी छातीवर हात ठेवून सांगा बिनधास्तपणे की मी समाधानी आहे. कुठेतरी मनाला चिंतेची झालर कुरतडते आहे आपल्या. आणि या उदासीनतेपोटी, या नैराश्यापोटी ही दुसरी लाट आणि आता संभाव्य तिसरी लाट येऊ पाहते आहे. एक लॉकडाऊन झाला, दुसरा लॉकडाऊन झाला, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. पण आम्ही आमच्या चौकटीत एवढं बंदिस्त आहोत की आम्हाला शेजारी डुंकूनही बघायची गरज कधी वाटली नाही. आज जेव्हा या विषयावरती आपण चर्चा करतो त्यावेळेला पहा ना, आपण हा विचार केलाय का कधी की आपण ज्या सुखाच्या मागे आत्तापर्यंत धावतो आहोत किंवा धावलो आहोत आणि हे चित्र पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत, यामध्ये आपल्याला साथ ही कोणाकोणाची आणि किती आहे? पत्नी असेल तर ती दारापर्यंत आहे, मुलगा स्मशानापर्यंत, नातेवाईक इष्टमित्र मंडळी फक्त खांद्यावर वाहून नेण्यापुरते, आणि शेवटी जायचं एकट्यालाच आहे. आला एकटा गेला एकटा, नाही का. मग आमचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयीजी
यांची एक छानशी कविता पहा अशा वेळी मला आठवते. कविता अशी आहे, एक 2-4 ओळी ज्या आठवतात त्या तुम्हाला सांगते. जिंदा दिल रहिए जनाब, ये चेहरे पे उदासी क्यों, वक्त तो बीत ही रहा है, फिर चेहरे पे मायूसी क्यों. पहा ना, कशासाठी नकळत, जी आम्हाला माहितीच नाही, जे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं नाही, अशी कल्पनेची चित्र आम्ही आमच्यावरती समोर डोळ्यासमोर तयार करायची आणि त्याचं सावट त्या दडपणाखाली आम्ही वावरायचं. ठीक आहे, कोरोनाचं संकट आहे, कोरोनाची 3री लाट आली, येऊ पाहते आहे, या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण वाईटातून चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा ना. कुठेतरी आपल्या विचाराची दिशा ही सकारात्मकतेकडे जास्तीत जास्त राहू दे. आज आपण वर्क फ्रॉम होम करतो आहोत. नाईलाजानं किंवा इमर्जन्सीज ज्यांना आहेत त्यांना ऑफिस अटेंड करावं लागतं आहे, काही क्षमतेनुसार त्यांच्या. ही गोष्ट वेगळी आहे. अनेक कुटुंब जी उद्ध्वस्त झालेली आहेत या संकटामुळं, त्यांचं काय? तुम्ही तुमच्या घरामध्ये चतकोर अर्धी भाकरी खाऊन तुमच्या कुटुंबासमवेत सुरक्षित आहात, नाही का? पण मग ह्या बाकीच्यांचं काय? कधी विचार केला? आमची उदासीनता जास्त वाढली, चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि मग या धास्तीपोटी आमचा तरुण वर्ग व्यसनाधीन झाला किंवा व्यसनांकडे वळला. मादक पदार्थांच्या किंवा नशेची चटक, त्याला गरज त्याला जास्त जाणवू लागली. हे सगळं विसरण्यासाठी क्षणभर विसराल, पुढे काय? विचार करा जरा. आज एक गीतेतलं 6व्या अध्यायातलं कर्मयोगाचा अध्याय, एक वचन किंवा कृष्णाचं संवाद म्हणूया आपण. आपल्या याच्यामध्ये मला आठवतो, योगी कोणाला म्हणायचं? आध्यात्मिक अर्थाने योगी म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे. जो साधना करतो, तो तपस्या करतो, तो योगी. पण लौकिकदृष्ट्या योगी कोणाला म्हणायचं? यावर कृष्णाचं भाष्य असं आहे की जो सतत धैर्याने आलेल्या संकटाला तोंड देतो, कोणतीही भीती मनात न बाळगता आनंदाने आपलं जीवन व्यतीत करतो, तो खरा योगी. सुख दुःख समान, म्हणजे कोणतीही भावना तिच्याकडं तटस्थपणे किंवा त्रयस्थपणे पाहतो, तो योगी. असा एक अर्थ इथे आपल्याला घेता येतो. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा आपल्या शरीराला घातक आहे. मग तो कुठलाही असेल. अति खाण्याचे परिणाम असतील, अति झोपण्याचे असतील, अति ताणतणावाचे असतील. चिंता आणि चिता एक अनुस्वाराचा फरक आहे पहा. चिंता ही लागलेली शरीराला कीड आहे, तिचं पर्यावसन कधीही चितेमध्ये होऊ शकतं, नाही का? आणि मग आमच्या मनावरती असलेली ही कौटुंबिक बंधनं किंवा आम्ही स्वतःवरती लादून घेतलेली बंधनं, मग
आम्ही झुगारून देतो. स्वैर वर्तणूक. लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणापायी आम्ही कोणत्याही गोष्टीच्या आहारी जातो. व्यसन मग ते कुठलंही असेल, त्याचा पण अतिरेक हा शरीराला घातकच आहे, नाही का? एक नियम आहे पहा आपल्या सृष्टीचा, लॉ ऑफ गिव्हिंग अँड रिसिव्हिंग. द्या आणि घ्या. जे द्याल त्याच्या 10 पटीने तुम्हाला परत मिळेल. जे पेराल ते उगवेल. वैचारिक शक्तीचं प्रदान आपल्याला निसर्गता आहे. परमेश्वरानं ते आपल्याला दिलेलं आहे. फक्त त्याचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे. आणि या भीतीपोटी, या अनामिक ताणतणावाखाली, अदृश्य पडद्याखाली आम्ही या सगळ्या गोष्टी आमच्याकडून दुर्लक्षिल्या जातात आणि परिणामी आम्ही व्यसनांच्या आहारी जातो. मग मन स्थिर ठेवायचं. कसं ठेवायचं? या मनाला शांत कसं करायचं? मनामध्ये येणारे विचार हे प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक जास्त वेगाने धावत असतात, नाही का? मग या मनाला कुठेतरी स्थिरता पाहिजे, शांतता पाहिजे. काय करायचं आम्ही? माऊली म्हणतात, माझे स्वामी, अरे एखादा पक्षी चिमुकला जेव्हा संध्याकाळी झाडाच्या फांदीवरती झोपतो तेव्हा त्याला माहीत नसतं की उद्याची पहाट किंवा सूर्योदय तो पाहणार आहे किंवा नाही. कोणत्या विश्वासावर तो झोपतो? त्याचे पाय केवढे, पहा ना, विचार करा. त्या पक्षाचे पाय केवढे, झाडाची फांदी केवढे, त्याच्या आधाराने तो रात्रभर झोपतो. कोणता विश्वास असतो त्याच्यामध्ये? कुटुंबामध्ये एक विश्वासाचं नातं तयार करा. असतंच खरं तर, पण पुन्हा ते नव्यानं कसं निर्माण होईल हे जाणीवपूर्वक पहा. प्रेम आणि एकमेकाचा सहवास हा एकमेकासाठी किती पूरक आहे किंवा जरुरी आहे या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करा. धावलात ना सुखाचं चित्र पूर्ण करण्यासाठी, खूप धावलात, खूप श्रमलात. आणि माणूस श्रमतोच, कारण त्याला ही सुखाची चौकट पूर्ण करायची असते. हा कोरोना आम्हाला खूप काही शिकवून गेला पहा. कोणत्याही गोष्टीकडं जर आम्ही सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर अपयशसुद्धा माणूस पचवू शकतो. कारण शेवट काय आहे की अशा विचारसरणीमुळं अंतिम उद्दिष्ट किंवा ध्येय आपण नक्कीच अचीव करू शकतो. या कोरोनालाही आम्ही हरवू. आज उद्या आमच्या एकमेका करू सहकार्य, करू सहाय्य या भावनेतून आज प्रत्यक्षरित्या आम्ही काही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळं कुठे जाऊ येऊ शकत नाही, भेटू शकत नाही कोणाला. पण आपले फोन तर आहेत. हजारो मैलावरती सुद्धा आपण आपल्या फोनद्वारे संपर्क साधू शकतो. आपल्या मित्रमैत्रिणींची, आपल्या इष्ट नातेवाईकांची, आपल्या मुलाबाळांची आपण विचारपूस करून त्यांना कशा प्रकारे आपल्याला मानसिक आधार देता येईल आणि आपल्यालाही कसा मिळेल, दोन्ही गोष्टी आहेत, हे करू शकतो. आषाढी एकादशी काल ज्या पंढरपुरामध्ये लाखो वैष्णवांचा मेळा विठुरायाच्या दर्शनासाठी वाळवंटी भरलेला असतो, गेल्या वर्षीपासून मात्र या विठुरायानेही आपल्या रावळाचं द्वार बंद करून घेतलं आहे. थांब माणसा, आत्मपरीक्षण कर. आत्मपरीक्षण कर. आणि जेव्हा
तुझ्यामधली माणुसकी जागी होईल. त्यावेळी तू मला पुन्हा भेटायला ये. असं तर नाही सांगितलं ना आपल्याला? पहा, विचार करा. कुठेतरी जाणीवपूर्वक स्वतःच्या मनाचं आत्मपरीक्षण करा. आपल्या मनामध्ये, अंतर्मनामध्ये डोकवायला शिका. मन चंचल आहे. अध्यात्मामध्ये सांगायचं झालं तर त्याला नामाची जोड द्या. अनेक विचार येतात मनात, मला मान्य आहे. कुठल्याही नामाची जोड त्याला द्या. तुम्हाला जी सुपर पॉवर, ज्यावर तुमचा विश्वास असेल किंवा जिला तुम्ही मानत असाल किंवा जिथे तुम्हाला वाटतं त्या शक्तीचं नाव तुम्ही घेत जा. 21,600 श्वासामधला आपण रोज एवढे श्वास घेतो, 21,600. कुठला श्वास हा आपला अखेरचा क्षण ठरणार आहे हे तुम्हाला, मला, कोणालाही माहीत नाही. पण एकमेकाला सहाय्य करा. गरजू गरिबांना मदतीचा हात द्या आणि सकारात्मक विचार करून नामाची जोड देऊन आनंदाने जगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या इष्ट मित्रमैत्रिणींना यूट्यूबवर हे ऐकवा. मला यूट्यूबवर कमेंट्स करा. वाट पाहीन. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.